भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ आज दादरमध्ये तिरंगा रॅली काढण्यात येते। आपण बघू शकतो की या ठिकाणी सिंदूर की ललकार, आतंका संसार अशा आशयाचे बॅनर या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात महिला या ठिकाणी सहभागी झाल्यामध्ये लाल रंगाची साडी आणि डोक्यामध्ये सिंदूर घालून महिला सैन्याच्या सन्मानार्थ करण्यासाठी या ठिकाणी महिला आलेल्या आहेत। हातामध्ये भगवा ध्वज, तिरंगा झेंडा आणि भारत माता की जय असा जोश या महिलांच्या मध्ये संचारतो आणि भारत माताची जय, भारत वंदे मातर की जय अशा घोषणा या ठिकाणी देण्यात येतात। मोठ्या प्रमाणात या महिला या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत आणि देशाच्या जे सैनिक आहेत त्या सैनिकांच्या सन्मानार्थ या ठिकाणी रॅली ही काढण्यात येते। त्यामध्ये बघू शकतो की दोन्ही सैन्य दलाच्या प्रमुख आहेत त्यांचे सुद्धा या ठिकाणी फोटो या ठिकाणी लावण्यात आलेले आणि सिंदूर यात्रा ही काढण्यात येते। हे मोठ्या प्रमाणात महिला या रॅलीमध्ये सहभागी झाल्या, त्यासोबतच या ठिकाणी ही रथ सुद्धा या ठिकाणी काढण्यात आलेला आहेत आणि महिला या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी होत आहेत। अशी ही रॅली आता थोड्याच वेळात सुरुवात झालेली आहे आणि त्यांच्याशी बातचीत करणार आहेत। मॅडम, काय सांगाल, आज तुम्ही रॅली काढतायत? आज ही रॅली आहे, ही लष्करांच्या सन्मानामध्ये ही रॅली काढलेली आहे। आज बरोबर 1 महिना झालेला आहे आणि पहलगाममध्ये जो त्यांनी धडा म्हणजे आपण त्यांना धडा शिकवलेला आहे, तर 1 महिन्यानंतर त्या पाकिस्तानांना मी एवढंच बोलून सांगते की एक चुटकी की क्या सिंधु कीमत है पाकिस्तान, ये हमारे मोदी जी ने और हमारे लश्करा ने दिखा है, तो इसको याद रखना, नहीं तो और हम लोग उनको दिखा देंगे। भारतीय सैन्याचं कौतुक या ठिकाणी महिला, मॅडम काय सांगाल, मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झालेल्या आहेत? या सिंदूर यात्रेत मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या आहेत आणि आम्हाला अभिमान आहे की या नेतृत्व करणाऱ्या देखील महिलाच होत्या आणि पाकिस्तानाला जे जिरवलेलं आहे त्याला आम्ही आमचा अभिमान आणि त्याच्या सन्मानार्थ ही सिंदूर यात्रा आम्ही काढत आहोत आणि आम्हाला खरंच देशासाठी अभिमान आहे। मोदीजींनी ज्या प्रकारे महिलांना पुढे आणलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वात सिंदूर हे ऑपरेशन सिंदूर हे सफल केलेलं आहे, त्याचा अभिमान आहे। त्यानिमित्ताने एवढ्या मोठ्या संख्येने ही रॅली निघालेली। देशाच्या नारी शक्तीचं मोठ्या प्रमाणात प्रदर्शन दिसतंय, हातामध्ये तिरंगा झेंडा, लाल साडी, डोक्यात सिंदूर लावून आलेल्या आहेत, वेगळं वैशिष्ट्य दिसतंय। नक्कीच, कारण एक सिंदूर जेव्हा बाई एखादी रागाने किंवा पेटून उठते तेव्हा काय घडतं हे दाखवून दिलेलं आहे। सिंदूर आहे म्हणून हे सिंदूर आहे, ऑपरेशन सिंदूर, सर्व महिला सिंदूर, महिला कधी पाठी सरणार नाही आणि आज सर्व महिला लाल साडी घालून आलेल्या आहे आणि लष्कराच्या सन्मानासाठी आलेल्या आहे। भारतीय सैन्य दलाचं ऑपरेशन सिंदूर होतो आणि महिलांसाठी सिंदूराचं महत्त्व खूप मोठं आहे, त्यामुळे सगळ्या महिला इथे आलेल्या आहेत। मॅडम, काय सांगाल? सगळ्या महिला आपणहून इथे आलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने मोदीजींनी जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय योग्य आहे आणि सगळ्यांचा त्याला पाठिंबा असल्याचं चिन्ह त्याच्यातनं दिसत आहे। सिंदूरची खूप मोठी ताकद असते मॅडम आणि आज त्या आपल्या 2 महिला जवान होत्या, त्यांनी पाकिस्तानवरती मात केलेली आहे आणि या ठिकाणी त्यांचं आपण कौतुक करतोय, काय सांगाल? कौतुक करते आपण देशाचे यशस्वी प्रधानमंत्रीच्या कौतुक करते मी, ते बायकांच्या जे सैनिकासोबत आहे। आम्ही आज इकडे उभे राहिलो आहोत, आमचा सुहाग आणि आमचा सिंदूर आज आता राहिला आहे, कारण तिकडे सीमावर आपले जवान आणि आपली बहिणी सगळे एकदम यशस्वीपणे पाकिस्तानला उत्तर देत आहेत, तिच्यामुळे आपण आज इकडे एकदम उभे राहिले आहोत। मी सगळ्यांचा आभार मानते। तर बघू शकतो की सैनिकांच्या सन्मानासाठी ही तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन चरणसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, दादर।